नमस्कार विद्यार्थी मित्र. बऱ्याच वेळा खूप साऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला एक्झॅक्टली गाईडन्स जो आहे, तो एक्झॅक्टली गाईडन्स भेटत नाही. आम्ही जी आमची ऑफलाईनची बॅच आहे, त्या ऑफलाईनच्या बॅचमधून हा जो व्हिडिओ आहे, त्यांना शिकवत असताना शूट केलेला आहे. त्यामुळे बराचसा बॅकग्राऊंड नॉईज वगैरे येत असेल, प्लीज कन्सिडर करा. पण आज आपण ज्या गोष्टीवरती बोलणार आहोत, त्याचा व्हिडिओ खूप लाँग असणार आहे. कदाचित याचे पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड आणि पार्ट थर्ड पण येऊ शकतो. त्यातला हा जो आहे तो हा पहिला पार्ट आहे. सो आपण या सीरीजमध्ये एक्झॅक्टली काय बघणार आहोत याच्याबद्दल थोडंसं बोलूयात, राईट? सो 2026 मध्ये तुम्ही ज्यावेळेस आपल्या फुल स्टॅक डोमेनकडे बघता आहात, तर त्याचा हा पार्ट जो आहे तो हा पार्ट तुम्हाला ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जॉब करायचा. त्याच्यामध्ये अँग्युलर डेव्हलपर, रिॲक्ट डेव्हलपर, त्यानंतर व्ह्यू असेल, JS चे जेवढे फ्रेमवर्क्स असतील त्या फ्रेमवर्क्सवरती तुम्ही काम करू शकता. इंटरव्ह्यूची प्रोसेस काय असते एक्झॅक्टली त्याच्याबद्दल थोडंसं 5 मिनिटं बोलूयात आणि मग त्यानंतर आपण पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढच्या गोष्टी बोलूयात. इंटरव्ह्यू जर तुम्ही ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून कुठेही इंटरव्ह्यूला जात आहात, तर 45 टू 60 मिनिट हा तुमचा इंटरव्ह्यूचा टाइम आहे. त्याच्यामध्ये मेनली जर तुम्ही अँग्युलर किंवा जावास्क्रिप्टमध्ये जात आहात, तर दोन पद्धतीच्या कंपनी असतात. एक जी असते ती प्रोडक्ट बेस आहे आणि दुसरी जी आहे ती सर्व्हिस बेस आहे. सर्व्हिस बेस कंपनीचे जे इंटरव्ह्यूज आहेत, सर्व्हिस बेस कंपनीचे इंटरव्ह्यूज मध्ये तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली राईट जे क्वेश्चनिंग असतात ते क्वेश्चनिंग इझी असतात. बट प्रोडक्ट बेस्ड कंपनीचे जेवढे पण इंटरव्ह्यूज आहेत, त्या प्रोडक्ट बेस्ड कंपनीचे जे क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चनची लेवल जी आहे ती लेवल टफ असते थोडीशी, राईट? बट सगळ्या सर्व्हिस बेस्ड प्रोडक्ट बेस्ड कंपनीचे जे काही राऊंड असतात, म्हणजे टेक्निकल काही राऊंड असतात, त्या टेक्निकल राऊंड बद्दल आपण जनरल डिस्कस केलं तर हा सिनेरिओ असू शकतो, राईट? तो 45 टू 50 मिनिट्स मध्ये तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा इंटरव्ह्यू या पद्धतीने जाईल, राईट? सो JS जावास्क्रिप्ट हा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो. JS मिनिमम 30 म्हणू शकत नाही आपण 25 टू 30 मिनिट जावास्क्रिप्ट वरती तुमचा इंटरव्ह्यू जाऊ शकतो. जर तुम्ही ॲज अन अँग्युलर डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू देणार असाल, रिॲक्ट डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू देणार असाल, फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू देणार असाल, UI डेव्हलपर म्हणून देणार असाल, वेब डेव्हलपर म्हणून देणार असाल, PHP मध्ये जाणार असाल किंवा फ्रंट एंडच्या रिलेटेड जेवढे काही रोल्स आहेत त्या सर्व रोलला जर तुम्ही अप्लाय करत असाल तर मोस्ट प्रॉब्ली तुमची जी इंटरव्ह्यूची प्रोसेस असणार आहे ती या पद्धतीने असणार आहे. तर या 25 टू 30 मिनिट मध्ये काय काय असणार आहे? एक असणार आहे प्रोग्राम असेल, राईट? ज्याच्यामध्ये तुम्हाला एक जावास्क्रिप्टचा पूर्ण प्रोग्राम दिला असेल. मग तो अरे ऑब्जेक्ट वरती असू शकतो, स्ट्रिंग रिव्हर्स वरती असू शकतो किंवा कोड स्निपेट दिलं जाऊ शकतं. त्या कोड स्निपेट मधून काय आउटपुट विचारलं जाऊ शकतं किंवा काय आउटपुट येतं हे विचारलं जाऊ शकतं. कन्सोलचे बरेच सारे स्टेटमेंट दिले जातील, बरेच सारे ट्रिकी क्वेश्चन सुद्धा विचारले जातील, राईट? तर प्रोग्राम जर दिला असेल तर याच्यासाठी मिनिमम 10 मिनिट जो वेळ आहे तो 10 मिनिट वेळ तुम्हाला दिला जाईल, राईट? जे स्क्रीन शेअर करून आजकाल प्रोग्रामिंग करायला होतात आणि ऑलमोस्ट इंटरव्ह्यूचा जो पॅटर्न आहे तो ऑलमोस्ट इंटरव्ह्यूचा पॅटर्न आपला चेंज झालेला आहे. इंटरव्ह्यूच्या पॅटर्न मध्ये तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली म्हणजे 100%, आता तर म्हणेन की 99 नाहीये, 1% मध्ये माइट बी तुमचा इंटरव्ह्यू थेरॉटिकल होऊ शकतो, पण 100% तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू पूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड असणार. मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन शेअर करायला सांगितलं जाईल आणि तुम्हाला तो जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम तुम्हाला त्याच्या समोर सॉल्व्ह करायचा. तर बरेच सारे लोक AI चे टूल्स वापरून चीट करतायत, पण एक लेवलला येऊन जर इंटरव्ह्यूवरला तुम्हाला पकडायचं असेल तर तो कुठं ना कुठं तुम्हाला पकडेल. ओके, सो आता या प्रोग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं 10 मिनिटाच्या, त्यानंतर राहिलेले 10 मिनिट जे आहेत ते जावास्क्रिप्टचे थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील. मग ES6 जेवढं आहे, राईट, लेटेस्ट कन्सेप्ट जेवढे ES6 चे असतील, रेस्ट आहे, त्यानंतर स्प्रेड आहे, जे जे लेटेस्ट कन्सेप्ट आहेत जावास्क्रिप्टचे, त्याच्यावरती तुमचा नेक्स्ट 10 मिनिट इंटरव्ह्यू असेल, राईट? 5 मिनिट जे आहे ते माय बी थेरॉटिकल, अगेन काय सिनेरिओ बेस्ड जावास्क्रिप्टचे क्वेश्चन्स असतील तर त्याच्यावरचे असेल, राईट? सो 45 मिनिट मधले 25 टू 30 मिनिट हा जावास्क्रिप्ट साठी दिला जाईल, राईट? त्यानंतर राईट
ज्याला आपण म्हणूयात 5 to राईट 5 to 10 मिनिट जे आहे तुमचा प्रोजेक्ट विचारला जाईल. राईट 5 to 10 मिनिट जो आहे तो तुमचा प्रोजेक्ट विचारला जाईल. तुम्ही फ्रेशर जरी असाल तरी सुद्धा कॉलेज लेवलचे प्रोजेक्ट विचारले जातील. आज मी एक व्हिडिओ बनवला होता की प्रोजेक्ट कसे एक्सप्लेन करायचे, तो तुम्ही चेक करू शकता. तुमच्या CV मध्ये जे टाकलेले प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्ही एक्सप्लेन कसे करू शकता याच्याबद्दलचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतोय, तो तुम्ही जाऊन चेक करू शकता. राईट ते प्रोजेक्ट्स कसे असायला पाहिजेत त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट्स आहेत, मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे, तो पुढच्या सिरीजमध्ये आपण घेऊया. राईट 5 to 10 मिनिट मध्ये तुमचा इंटरव्ह्यू मध्ये प्रोजेक्ट विचारला जाऊ शकतो. राहिले 5 to 10 मिनिट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं HTML, CSS, बूटस्ट्रॅप, डिझाइन क्वेश्चन्स. राईट हा जो 3 टेक्नॉलॉजी आहे या 3 टेक्नॉलॉजीचा पार्ट तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा राहिलेल्या फक्त 5 to 10 मिनिट्स मध्ये. मग HTML वरती कोणते क्वेश्चन्स असतील, CSS वरती कोणते क्वेश्चन असतील, बूटस्ट्रॅप वरती कोणते क्वेश्चन्स असतील, डिझाइन वरती कोणते क्वेश्चन्स असतील याच्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. राईट सो आपण यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण विथ प्रॅक्टिकली बघणार आहोत आणि त्यामधला आजचा जो टॉपिक आहे तो आहे मीडिया क्वेरी. CSS वरती जे मीडिया क्वेरीचे क्वेश्चन्स असतात ते मीडिया क्वेरीच्या क्वेश्चन्स वरती आज आपण कनेक्ट करणार आहोत. थँक्यू. ओके सो रिस्पॉन्सिव्ह वरती काही इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारले जातात की पहिला क्वेश्चन असतो की व्हॉट इज रिस्पॉन्सिव्ह. राईट सो त्याचा आन्सर तुम्ही या पद्धतीनं करू शकता की जो आपण कोड लिहिलेला आहे तो कोड डिव्हाइस वाईज सपोर्ट करणारा पाहिजे. म्हणजे मोबाईलला सपोर्ट केला पाहिजे, टॅबला सपोर्ट केला पाहिजे, मिनी लॅपटॉपला सपोर्ट केला पाहिजे, लॅपटॉपला सपोर्ट केला पाहिजे, बिग डेस्कटॉपला सपोर्ट केला पाहिजे. या पद्धतीनं जो कोड तुमचा सपोर्ट करतो त्याला तुम्ही रिस्पॉन्सिव्ह म्हणू शकता. राईट सो what are the approaches to make a responsive design हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन्स असतो. तो बऱ्याच वेळा भरपूर सारे एक्सपिरियन्स डेव्हलपर किंवा बरेच सारे लोक जे आहेत ते हा जो क्वेश्चन आहे तो टॅकल करताना मीडिया क्वेरीवरती जास्त फोकस करतात की नीड टू राईट द मीडिया क्वेरी. दॅट इज द वन थिंग. अनदर थिंग इज लाईक दॅट वी नीड टू राईट दिस मेटा टॅग की आपली सुरुवात जी आहे ती सुरुवात या मेटा टॅगपासून पाहिजे. म्हणजे आपल्या रिस्पॉन्सिव्ह डिझाईनमध्ये तो मेटा टॅग जो आहे तो मेटा टॅग आहे की नाही हे चेक करणं दॅट इज द फर्स्ट प्रायोरिटी. एकदा चेक झाल्यानंतर तुम्ही मीडिया क्वेरीकडे जाऊ शकता. तर मीडिया क्वेरीचं एक्झॅक्टली कन्सेप्ट काय. राईट सो बऱ्याच वेळा आजकाल हे आहे की AI टूल्समधून तो डेटा तुम्हाला भेटतो आहे. म्हणजे की डिझाईन जे आपण क्रिएट करतो आहे ते बऱ्याच साऱ्या कंपनीज किंवा बरीच सारी लोक जे आहेत आता साधारण स्मॉल स्केल आणि मिड स्केल कंपन्या जे आहेत ते AIचं डिझाईन जे आहे ते AIचं डिझाईन वापरत आहेत. बट अजूनही MNCs, प्रोडक्ट बेस्ड कंपनीज किंवा ज्या कंपनीज फिग्मा बेसवरती काम करत आहेत त्या सर्व कंपनी हा जो अप्रोच आहे हा अप्रोच वापरतात फ्रॉम स्क्रॅच डेव्हलपमेंट. राईट म्हणजे आपलं जे डेव्हलपमेंट प्रोसेस आहे पहिले फिग्मा डिझाईन होतो, त्यानंतर मग तो HTML, CSS, बूटस्ट्रॅप, रिस्पॉन्सिव्ह जे पण काय आहे तो ज्या फ्रेमवर्कमध्ये बनवायचा त्या फ्रेमवर्कमध्ये बनतो आणि मग सो ऑन प्रोसेस लाईक अँग्युलरमध्ये असेल तर डेटा बाइंडिंग सर्व्हिसेस आणि ऑल दॅट थिंग्स, रिॲक्टमध्ये असेल तर सेम. राईट नोडमध्ये असेल तरी पण या गोष्टी. बट कोणत्याही प्रोडक्टची सुरुवात जी होते ती प्रोडक्टची सुरुवात तुमची डिझाईनपासून होते. म्हणजे तुमचा जो फिग्मा आहे तो फिग्मा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण फिग्मा कन्व्हर्जनसाठी एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत, पण आजचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मीडिया क्वेरीसाठी आहे. राईट पहिला मीडिया क्वेरीचा कन्सेप्ट समजून घेऊ आणि मग रिअल टाईम मध्ये कुठं यूज करता येईल हा जो सिनेरिओ आहे तो सिनेरिओ आपण एका पेज मध्ये बघूयात. राईट सो अजून एक एक्सपिरियन्स डेव्हलपरसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन असतो की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मोबाईल फर्स्ट अप्रोच अँड डेस्कटॉप फर्स्ट अप्रोच अँड विच इज द बेटर फॉर डेव्हलपमेंट. सो हा फ्रेशर असू द्यात किंवा एक्सपिरियन्स असू द्यात या सर्वांसाठी हा क्वेश्चन असतो. राईट तुम्ही जी मीडिया क्वेरी लिहिता आहात त्याच्यामध्ये मीन विड्थपासून सुरुवात करता. राईट
तो मीन विड्थ जे आहे ते मीन विड्थ तुम्हाला मोबाईल फर्स्ट अप्रोच आहे आणि मॅक्स विड्थ जो आहे तो मॅक्स विड्थ डेस्कटॉप फर्स्ट अप्रोच आहे. म्हणजे आज जर तुम्ही कोणतीही वेबसाईट किंवा कोणतंही वेब ॲप्लिकेशन ज्यावेळेस सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा परफॉर्मन्सचे रिपोर्ट्स चेक करता, तर त्या परफॉर्मन्सच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट नेहमी दिसून येईल की तुमचं जे वेब ॲप्लिकेशन आहे, वेब पेज आहे, त्याचा जो लोडिंग टाईम आहे किंवा कंटेंट लोड होत आहे, ते कंटेंट लोड किती डिले होत आहेत किंवा किती ड्युरेशनमध्ये होत आहेत, या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या चेक केल्या जातात, राईट. सो बऱ्याच वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा मोबाईल फर्स्ट अप्रोच जो आहे तो मोबाईल फर्स्ट अप्रोच आपण यूज करतो आहे, राईट. सो मी एक फाईल क्रिएट केली HTMLची, एक फाईल क्रिएट केली CSSची, responsive.css. आता प्रत्येक वेळी प्रोजेक्ट्स जे असतात त्या प्रोजेक्टच्या आर्किटेक्चरप्रमाणे तुमची रिस्पॉन्सिव्हची मीडिया क्वेरी लिहिली जाते. म्हणजे काही प्रोजेक्टमध्ये रिस्पॉन्सिव्ह जे आहे ते त्याच CSSमध्ये लिहिले जातं. जसं आता मी book.htmlचं एक पेज लिहिलेलं आहे, राईट, आणि त्याची एक वेगळी CSS केलेली. आता जसं लाईन नंबर 86, तर इथंच मीडिया क्वेरीचा कोड लिहिला जातो सेम फाईलमध्ये. काही फाईलमध्ये रिस्पॉन्सिव्हचा एक वेगळी फाईल क्रिएट केली जाते आणि मग रिस्पॉन्सिव्हचा कोड लिहिला जातो. आता रिस्पॉन्सिव्ह किंवा मीडिया क्वेरीमध्ये आपण जो कोड लिहिणार आहे तो काही वेगळा कोड नसणार आहे, राईट. कोड ओव्हरराईड करतो आपण. तो ओव्हरराईड कशा पद्धतीने करतो, कोणत्या डिव्हाइसला कशा पद्धतीने सपोर्ट होतो, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत, राईट. मीनवाईल मी जातोय बूटस्ट्रॅपच्या साईटवरती, जिथं आपल्याला पूर्ण मीडिया क्वेरीचे डिटेल जे आहे ते डिटेल भेटतील, राईट. आता हा जर पार्ट तुम्ही रीड केला तरी सुद्धा तुम्हाला समजून जाईल की मीडिया क्वेरी एक्झॅक्टली काय आहे, कसे यूज करतात, राईट. याचं हे ऑथेंटिक किंवा जेन्युइन डॉक्युमेंट जे आहे ते जेन्युइन डॉक्युमेंट्स तुम्ही म्हणू शकता, राईट. आता मला त्याच्यासाठी काही गोष्टी चेंज करावं लागतील. एक तर माझ्या टेम्पलेटमध्ये मला काय करावं लागेल, CSS ॲड करावं लागेल. मी CSS ॲड करतो, link.css रिस्पॉन्सिव्ह, राईट. त्याच्यावरती मी बूटस्ट्रॅपची एक CDN जे आहे ते CDN ॲड करतो, राईट. नवीन टॅब गेट बूटस्ट्रॅप, राईट. सो रीड डॉक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला CDN भेटतील, राईट. ह्या ज्या CDN आहेत मी स्क्रिप्ट कॉपी करून एंड ऑफ बॉडीला टाकतो. नेहमी स्क्रिप्ट जे आहे ते एंड ऑफ बॉडीला ठेवायचे, राईट. आणि आपली जी CSS आहे ती CSS राईट CSS ॲड केली. आता मीडिया क्वेरी बूटस्ट्रॅप जे आहे ते बूटस्ट्रॅप मी ॲड केलं कारण आपण मीडिया क्वेरीचे काही पॉईंट्स समजा SM, MD, LG किंवा अजून काही पॉईंट्स आहेत, अजून पॉईंट्स आपण यूज करणार आहोत. त्याच्यासाठी मी हे बूटस्ट्रॅपचे लिंक जे आहे ते लिंक ॲड केलेले आहेत, राईट. आता जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला ब्रेक पॉईंट्स दिसतील. ब्रेक पॉईंट्स काय असतात? सो ब्रेक पॉईंट्स असतात तुमचे डिव्हायसेस. प्रत्येक ब्रेक पॉईंट हा एक डिव्हाइस आहे असं कन्सिडर करा. म्हणजे आपण 320 लिहिलं, मिनिमम विड्थ 320, मिनिमम विड्थ 375, मिनिमम विड्थ 420, मिनिमम विड्थ 768, मिनिमम विड्थ 992, मिनिमम विड्थ 1024, मिनिमम विड्थ 1200, मिनिमम विड्थ 1920. हे जे ब्रेक पॉईंट्स आहेत ते ब्रेक पॉईंट्स आहेत आपले डिव्हायसेस, राईट. की समजा एखादी डिव्हाइस आहे तर ती डिव्हाइस विड्थ आहे, राईट. आता ती डिव्हाइस विड्थ ठरते कशी, राईट. तुम्ही जर ब्राउझर डेव्हलपर टूल वापरत असाल आणि इन्स्पेक्ट करत असाल तर तिथून तुम्हाला ते डिव्हाइस टूल जे आहे ते डिव्हाइस टूल किंवा ब्रेक पॉईंट जो आहे तो ब्रेक पॉईंट मिळून जाईल, ओके. सो याच्यामध्ये आता मी काही ब्रेक पॉईंट्स लिहितो आहे. मी index.html मध्ये काहीही कोड लिहिलेला नाही, फक्त वेलकम टू HTML लिहिलं. हा कन्सेप्ट वर्क कसा होतो हे बघूयात आणि मग रिअल टाईममध्ये आपण तो कोड करूयात, राईट. सो मी index.html ला रन केल्यानंतर माझं आउटपुट जे आहे ते आउटपुट या पद्धतीनं दिसेल, राईट. सिम्पल एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट येऊन जाईल. आता ब्रेक पॉईंट्स ॲड करूयात. ब्रेक पॉईंट्स ज्यावेळेस ॲड करतो आहे आपण तर मिनिमम विड्थ जसं आपण मोबाईल बेस फर्स्ट अप्रोच म्हटलेला आहे तो करू शकतो, राईट. SM, MD, LG पण करू शकतो. जर तुम्हाला स्पेसिफिक काय यूज करायचे असतील तर स्पेसिफिक यूज करूयात, राईट. मी हा घेतो आहे कोड, हा यूज करतो, राईट. सो ह्या ज्या कमेंट्स लिहिलेल्या आहेत त्या कमेंट्स, राईट, ॲज इट इज ठेवूयात.
तुम्हाला शॉर्टकट्स माहीत पाहिजेत, राईट, कमेंटिंगचे जे आपण कमेंटिंग आहे. वन मोर शॉर्टकट मी इथे घेतो आहे. जर आपल्याला मल्टिपल गोष्टी एकाच फाईलमधल्या सिलेक्ट करायच्या असतील तर कंट्रोल डी जो आहे तो कंट्रोल डी ऑप्शन तुम्ही प्रेस करू शकता विंडोजमध्ये, मॅकमध्ये कमांड डी, राईट. हा केल्यानंतर हा झाले आपले ब्लॉक्स. तर हे जे आहेत हे आहेत आपले ब्रेक पॉईंट्स, राईट. म्हणजे 576, 768, 992, 1200, 1440. आता या प्रत्येक ब्रेक पॉईंटच्या वरती डिव्हाइसेस लिहिलेत बघा. स्मॉल डिव्हाइस लाईक लँडस्केप फोन्स, राईट. आणि 576 अँड अप. मिनिमम विड्थ म्हणजे ज्या डिव्हाइसची विड्थ 576px आहे तेवढ्या डिव्हाइससाठी हा जो कोड ब्लॉक आहे तो कोड ब्लॉक सपोर्ट करेल, राईट. मग मी माझे ब्रेक पॉईंट्स लिहू शकतो का? येस, लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी हा ब्रेक पॉईंट पूर्ण ब्लॉक कॉपी केला, राईट, आणि कंट्रोल व्ही केला, फक्त विड्थ चेंज केली समजा, राईट, 320. कारण काही डिव्हाइस जे आहे ते 320px जसं ओल्ड आयफोन जो आहे आयफोन 12 वगैरे जे आहे ते 320px आहेत. इवन दो तुम्ही स्मार्ट वॉचेस जे बघितले असतील त्या स्मार्ट वॉचसाठी सुद्धा जर वेब ॲप्लिकेशन त्या स्मार्ट वॉचमध्ये ओपन होत असेल तर आणि एखादा आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते स्मार्ट वॉचसाठी सुद्धा रिस्पॉन्सिव्ह करायचं असेल तर तुम्ही ते ब्रेक पॉईंट जे आहेत ते ब्रेक पॉईंट्स लिहू शकता. म्हणजे हे जे ब्रेक पॉईंट्स आहेत हे तुमच्या डिव्हाइससाठी. फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी म्हटली की मला माझा फोन करायचा आहे डेव्हलप आणि त्याची जी विड्थ आहे ती विड्थ माइट बी चेंज असू शकते. सो त्याचा एक ब्रेक पॉईंट्स बनेल. सो ब्रेक पॉईंट्स हे डिपेंड्स अपॉन द डिव्हाइसेस, राईट. सो मी अजून एक ब्रेक पॉईंट लिहिला. आता आपण काय लिहिलं आहे, जस्ट सिम्पल एक बॉडी टॅग आहे. तो आपण सिलेक्टर जसं CSS मध्ये शिकला असाल, सिलेक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. 4 सिलेक्टर्स आहेत, राईट. सिम्पल सिलेक्टर, सुडो क्लास सिलेक्टर, सुडो एलिमेंट सिलेक्टर आणि ॲट्रिब्यूट सिलेक्टर. हे 4 सिलेक्टर जर आले तुम्हाला तर 50 to 60% CSS जे आहे ते 60% CSS येऊ शकते. बाकी प्रॉपर्टीज आणि काही कन्सेप्ट जे असतील त्या कन्सेप्ट तुम्ही प्रॅक्टिस वाईज शिकू शकता. ओके. सो बॉडी हा सिलेक्टर आहे माझा आणि मी एंटर केलं जस्ट बॅकग्राऊंड कलर रेड, राईट. सेव्ह केलं. आता ज्यावेळेस मी 320 विड्थ लिहिलेले आहे तर मिनिमम विड्थ 320. इथं जर मॅक्स विड्थ असतं तर मॅक्स 320 पासून पुढचे डिव्हाइसेस, राईट. इथं मिनिमम 320 म्हणजे जे डिव्हाइसेस 320च्या आतमधले आहेत त्या डिव्हाइससाठी बॅकग्राऊंड कलर जो आहे तो रेड लागेल, राईट. मी इथं आलो, चेक केलं, हे जे फाईल आहे, मिनिमम विड्थ म्हणजे मिनिमम 320 पासून मॅक्सिमम तुमचा जो पण कोड आहे तो तुम्हाला ओव्हरराईड करायला लागेल, राईट. सो मिनिमम 320 पासून जेवढे डिव्हाइसेस सपोर्ट करतील त्या डिव्हाइसला तुम्हाला हा रेड कलर लागेल, राईट. मग माझा 76 साठी वेगळा कलर अप्लाय करायचा आहे, 992 वेगळा अप्लाय करायचा आहे, 1200 साठी वेगळा कलर अप्लाय करायचा आहे आणि 140. फॉर एक्झाम्पल माझी एक वेबसाईट आहे ज्या डिव्हाइसमध्ये डिव्हाइसची साईज जशी चेंज होते तसे बॉडीचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो बॉडीचा बॅकग्राऊंड कलर मला डिफरंट करायचा. हा जो आहे हा सिनेरिओ आपला, राईट. सो मी लिहिलं बॉडीमध्ये बॉडी बॅकग्राऊंड कलर. आता बघा आपण मीडिया क्वेरीमध्ये जो कोड लिहितो आहे तो मीडिया क्वेरीमध्ये जो कोड लिहिलेला आहे तो मीडिया क्वेरीमधला कोड माझा ओव्हरराईड करावा लागतो. आपण नवीन कोड लिहित नाही, राईट. लिहायचा असेल तर लिहितो बट कोड ओव्हरराईड जो आहे तो ओव्हरराईड जास्त करतो मीडिया क्वेरीमध्ये. ओके. सो हा बॉडी लिहिला मी, हा इथून कॉपी करतो आहे, कमांड C, कमांड V, राईट. रेडच्या ऐवजी मी लिहिलं ब्ल्यू, राईट. त्यानंतर हा माझा ब्लॉक आहे. त्यानंतर इथं मी केला समजा ब्राऊन, राईट. ऑरेंज करू आपण, राईट. त्यानंतर येलो, राईट. सो 1200 साठी आपण समजा ग्रीन केला, ग्रीन. आणि हा जो शेवटचा ब्लॉक आहे त्याच्यासाठी अगेन मी लिहिलं
पर्पल फॉर एक्झाम्पल, राईट. आता या 40 लाईनच्या कोडमध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये फक्त बॉडी बॅकग्राऊंड कलर लिहिलेला आहे. म्हणजे आपण जनरल जर CSS मध्ये लिहिलं असतं रिस्पॉन्सिव्हमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण जनरल जे डिव्हाइस कुठलेच सपोर्ट होत नाहीत त्याच्यासाठी लिहिलं मी बॅकग्राऊंड कलर, मला सिलेक्टर लिहावं लागेल, बॉडी बॅकग्राऊंड कलर व्हाईट. हा जो आहे तो व्हाईट माझा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो बाय डिफॉल्ट येईल. फॉर एक्झाम्पल लिहिलं मी ब्लॅक बॅकग्राऊंड कलर आहे, राईट. आता जे डिव्हाइसेस या ब्लॉकमध्ये नाहीत आहे त्या डिव्हाइसेसला हा कलर लागेल, आणि जे डिव्हाइस या ब्लॉकमध्ये आहेत म्हणजे 320 वाला डिव्हाइस आहे त्याला रेड लागेल, ब्ल्यू लागेल, ऑरेंज लागेल, येलो लागेल, ग्रीन लागेल आणि पर्पल लागेल. हे जे कलर आहे ते हे कलर्स अप्लाय होतील. म्हणजे जसं आता समजा की फॉन्ट साईजचा सिनेरिओ आहे, मोबाईलसाठी फॉन्ट साईज छोटी लागते, टॅबसाठी थोडी मोठी लागते, त्यानंतर बाकीच्या डिव्हाइससाठी अजून मोठी लागते. तो पण सिनेरिओ आपण याच्यामध्ये कव्हर करूयात, राईट. तर आता जर तुम्ही ही फाईल बघितलीत तर आता कोणता कलर लागायला पाहिजे, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता आणि सांगू शकता कोणता कलर लागायला पाहिजे. कोणता कलर लागायला पाहिजे तुम्ही सांगा. कोणता कलर लागायला पाहिजे, ब्लॅक लागायला पाहिजे की पर्पल लागायला पाहिजे? कारण डिव्हाइस वाईज जर तुम्ही चेक केलं तर डिव्हाइस वाईज लागायला पाहिजे, राईट. मग काय करावं लागेल, पहिल्यांदा मला माझी स्क्रीन साईज चेक करावं लागेल, राईट. ओके, स्क्रीन शेअर झाल्यामुळं तो पर्पल आला, राईट. म्हणजे माझी डिव्हाइसची जी विड्थ आहे ती 1400 पेक्षा जास्त आहे. तर तुम्ही डिव्हाइस विड्थ चेक करू शकता. चेक माय स्क्रीन रिझॉल्युशन ज्यावेळेस तुम्ही कराल तर तुम्हाला तो, राईट, 1440 × 900 ही माझी स्क्रीनची साईज आहे. त्यामुळे कोणता कलर लागला, पर्पल कलर लागला. आता हे रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही कसं चेक करायचं, राईट क्लिक करा, इन्स्पेक्ट केल्यानंतर, राईट, हा जो वरचा डिव आहे किंवा हे जे दिसतं आहे हे डेव टूल आहे आपलं गुगलचं, आणि त्या डेव टूलमध्ये तुम्हाला हे जे आहेत हे ब्रेक पॉईंट्स आहेत. आता इथं गेल्यानंतर दोन ऑप्शन येतील, एक आहे रिस्पॉन्सिव्ह आणि इथं बाकीचे जे आहेत ते डिव्हाइसेस आहेत, राईट. आयफोन आहे, XR आहे, पिक्सेल आहे. इथं तुम्ही डिव्हाइस ॲड पण करू शकता, एडिट पण करू शकता. तुम्हाला जे डिव्हाइस पाहिजे ते डिव्हाइस तुम्हाला ॲड करता येईल, एडिट करता येईल. आता बघा, जसं मी 320 लिहिला होता, तो 320चा जो कलर आहे मिनिमम तो रेड लागलेला आहे. आत्ता माझी डिव्हाइस विड्थ किती इथं 320, राईट. इथून जर मी चेंज केली तर 375. मग कोणता कलर लागेल, 375 साठी अगेन रेड लागेल. कुठंपर्यंत रेड लागेल, हा जोपर्यंत 560 होत नाही, 570 जो पण डिजिट मेन्शन केलाय तिथंपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुमचा रेड कलर अप्लाय होईल. जर तुम्ही असं ड्रॅग अँड ड्रॉप करून बघितलं तर रेड होऊन जाईल, राईट. आता ज्यावेळेस 576 होईल त्यावेळेस कलर चेंज होईल, राईट. सेम कन्सेप्ट प्रत्येक डिव्हाइससाठी इम्प्लिमेंट झाला. ज्यावेळेस तुम्ही 768 जो आहे तिथं तुम्हाला हा कलर चेंज होईल. या पद्धतीनं तुम्हाला जी विड्थ अप्लाय करायची आहे त्या विड्थला तुम्ही जी CSS आहे ती CSS ओव्हरराईड करू शकता, राईट. आता इथं बघा, आपण जनरल कोणता कलर लिहिला होता, ब्लॅक कलर लिहिला होता. आपण 320 पेक्षा खाली आलो तर तो ब्लॅक कलर लागला. म्हणजे आपण एक जेनरिक कोड लिहितो, तो जेनरिक कोड जो आहे तो जेनरिक कोड तुम्हाला ओव्हरराईड करावा लागतो इन द मीडिया क्वेरी आणि ब्लॉक साइजेस. हा आहे कन्सेप्ट मीडिया क्वेरीचा. आता जसं मी मेन लिहिलेलं आहे तसं तुम्ही इथं मॅक्स पण लिहू शकता. हा झाला तुमचा डेस्कटॉप फर्स्ट अप्रोच, राईट. आता हा झाला एक सिनेरिओ. अजून एक सिनेरिओ कोणता असू शकतो, एक सिनेरिओ हा असू शकतो की काही पर्टिक्युलर डिव्हाइससाठी आपली जो युजर इंटरफेस आहे तो डिस्टर्ब होतो, म्हणजे मोबाईल आणि टॅबच्या मध्ये किंवा काही ठराविक विड्थसाठी. तर मिनिमम विड्थ आणि मॅक्सिमम विड्थचं कॉम्बिनेशन करून अँडमध्ये तुम्ही तो कोड जो आहे तो कोड लिहू शकता. फॉर एक्झाम्पल एनी ब्रेक पॉईंट्समध्ये कुठं ना कुठं मेन्शन केलेला असू शकतं, राईट. हा आहे तुमचा मॅक्स विड्थ, राईट. हा तुमचा डेस्कटॉप बेस अप्रोच आहे, राईट. त्यानंतर मीन आणि मॅक्स या फॉर्मॅटमध्ये. जर तुमचा कोड कोणत्या डिव्हाइस म्हणजे कोणत्या ब्रेक पॉईंट पासून इम्प्लिमेंट होत असेल तर तुम्ही तो
लाईक ब्रेक होत असेल तर तुम्ही मीन आणि मॅक्स मेन्शन करू शकता आणि त्या ब्लॉकसाठी CSS लिहू शकता. राईट. सो हा होता मीडिया क्वेरीचा कन्सेप्ट. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल आणि या पद्धतीचे प्रॅक्टिकल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर टॉपिक फक्त कमेंटमध्ये मेन्शन करा. आम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक्यू.